गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर आता आपण बघू संस्कृत खेरीज समास. संस्कृत खेरीज समास. आपण बघितलं संस्कृतवाले समास. कोणता समास होता तो? अव्ययभाव समास. क्लिअर आहे ना? कोणते उपसर्ग लागत होते? आ, यथा, प्रति हे प्रत्यय लागत होते. हे कोणते प्रत्यय आहे? संस्कृत प्रत्यय आहे. हे कोणते प्रत्यय आहे? संस्कृत प्रत्यय. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. लिहा आता. संस्कृत खेरीज अव्ययभाव समास. संस्कृत खेरीज अव्ययभाव समास. संस्कृत खेरीज अव्ययभाव समास. याला का म्हणतात? याला म्हणतात यावनी अव्ययभाव समास. लिहा. लिहा. यावनी अव्ययभाव समास. यावनी अव्ययभाव समास. ओके, म्हणजे याला का म्हणतात? परकीय अव्ययभाव समास. परकीय अव्ययभाव समास. ओके. उपसर्ग लिहा. उपसर्ग बे, बर, बेला, बे, बर, बेला, बिन, गैर, हर, दर. क्लिअर आहे? ओके. तर हा बे कोणता हो? बे उपसर्ग कोणता हो? फारशी हो. कोणता उपसर्ग हो? फारशी. बे, बर, बेला, बिन, गैर, हर, दर. हे कोणता आहे? फारशी. लिहा. सामासिक शब्द लिहा. त्याचा सामासिक शब्दाचा आपण काय करतो? विग्रह. ओके. बेशक. बेशक म्हणजे शंकेशिवाय. कोणतीही शंका नाही आहे. बेशक, शंकेशिवाय. ओके. बेमालूम. बेमालूम म्हणजे माहितीशिवाय. क्लिअर आहे ना? माहितीशिवाय. समोर लिहा. बेशिस्त. शिस्तीशिवाय. बेकायदा. कायदेशिवाय. क्लिअर आहे? चला समोर लिहूया. बर हुकुम. हुकुमाप्रमाणे. व्हेरी गुड. बर हुकुम. हुकुमाप्रमाणे. हुकुमाप्रमाणे. ओके. तुम्हाला विचारते बर हुकुम हा काय आहे? विचारते आणि कोणत्या भाषेकडून घेतलेला आहे हे विचारते. बर हुकुम हा कुठून घेतलेला आहे? फारसीकडून. कुठं घेतलेला आहे? फारसीकडून. बर हुकुम हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे.
बरहुकुम हे काय आहे, शब्दयोगी अव्यय. हा विचारते तुम्हाला बरहुकुम. का विचारते, बरहुकुम. बरहुकुम म्हणजे हुकमाप्रमाणे, हुकमाप्रमाणे. क्लिअर आहे. बरहुकुम. बरं, याच्यामध्ये कोणता उपसर्ग लागून आहे, बर. बर हा उपसर्ग लागून आहे. बर हा उपसर्ग कुठचा आहे, फारसी. हा शब्द कुठचा, फारसी. क्लिअर आहे का नाही आहे, क्लिअर आहे. क्लिअर, समोर जाऊन. ओके, लिहा. बरहुकुमला स्टार करून ठेवा. बरखास्त. बरखास्त करणे म्हणजे विसर्जित केलेली. विसर्जित केलेली. लिहिले का. बेलाशक. बेलाशक म्हणजे शंकेशिवाय. बेलाशक म्हणजे शंकेशिवाय आणि बेशक म्हणजे शंकेशिवाय. क्लिअर आहे ना. बिनधास्त. बिनधास्त. बिनधास्त म्हणजे काय होते, धास्ती शिवाय. हा कोणता उपसर्ग हो, फारसी. कोणता उपसर्ग हो, फारसी. क्लिअर आहे. ओके, समोरचं लिहा. बिनपगारी. बिनपगारी म्हणजे काय होते, बिनहरकत. बिनहरकत म्हणजे हरकतीशिवाय, हरकतीशिवाय. बिनधोक. बिनधोक. बिनधोक म्हणजे काय होते, धोक्याशिवाय. ओळखता येईल ना, धोक्याशिवाय. बिनतक्रार. तक्रारीशिवाय. गैरसोय. गैरसोय म्हणजे काय होते, झालं का हे लिहून, हे लिहून झालं का, वरती लिहू, इथं लिहू. लिहा गैरसोय. गैरसोय म्हणजे काय होते, सोयीशिवाय. त्याच्यामध्ये उपसर्ग कोणता आहे, गैर. व्हेरी गुड. कोणता उपसर्ग हो, फारसी. त्याच्यानंतर लिहा गैरवाजवी. गैरवाजवी म्हणजे वाजवी शिवाय. गैरशिस्त. शिस्तीशिवाय. समज गैरकायदा. कायद्याशिवाय. समोर लिहा हर रोज.
हर रोज, हर रोज, हर म्हणजे प्रत्येक, क्लिअर आहे ना, प्रत्येक दिवशी. हर साल, हर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, प्रत्येक वर्षी. हर म्हणजे काय होते, प्रत्येक होते ना, ओके. हर हमेशा, हर हमेशा, प्रत्येक वेळी. हमेशा म्हणजे प्रत्येक वेळी ना, प्रत्येक वेळी. ओके, समोरचं लिहा. हर वक्त, इथं येत आहे का, लिहा. हर वक्त, हर हमेश, प्रत्येक वेळी. याचा पण हर हमेश लिहिले का. दररोज, दर कुछ, प्रत्येक कुचेला. दर साल झाला ना आपला, नाही हर साल झाला, दर साल बाकी आहे. दर साल, दर साल म्हणजे काय होते, प्रत्येक सालाला. दर मजल, प्रत्येक मैलाला, प्रत्येक मैलाला. झालं लिहून, ओके. दर शेकडा, दर शेकडा म्हणजे दर साल, दर शेकडा म्हणतो ना आपण. दर शेकडा म्हणजे प्रत्येक शेकड्याला. शेकडा म्हणजे काय होते, काय होते, शेकडा म्हणजे काय होते, शेकडा म्हणजे काय होते, 100. शेकडा म्हणजे काय होते, 100. लिहा, स्टार करून लिहा. बिनधास्त, बिनधास्त झाला वाटते ना. बिनशर्त लिहा, बिनशर्त. बिनशर्त, शर्तीशिवाय, शिवाय. त्याच्यानंतर लिहा बिनचूक, बिनबोभाट, बिनबोभाट. बिनबोभाट म्हणजे काय होते, बोभाट्याशिवाय. बोभाट्याशिवाय. झाला, ओके. बज्जीनस, याला तरकून लिहा, बज्जीनसला. बज्जीनस, अर्थ उघड उघड, अर्थ उघड उघड.
ओके, लक्ष द्या थोडंसं. ओके, तर यावनी अव्ययभाव समास. कोणता अव्ययभाव समास? यावनी अव्ययभाव समास. यालाच का म्हणतात? परकीय अव्ययभाव समास. संस्कृत ही मराठी भाषेचा उगम कुठून झालेला आहे? संस्कृतमध्ये झाला आहे. क्लिअर आहे? ओके, तर संस्कृत पहिलं आपली भाषा आली होती. यस आर नो? मग नंतर कोणत्या भाषा आल्या? फारसी आला, अरबी आला, हे नंतर भाषा आल्या ना. पहिली आपली भाषा कोणती होती? संस्कृत. नंतर काय झाली? मराठी. यस आर नो? नंतर या फारसी, अरबी, अजून कोणत्या? पोर्तुगीज, ह्या सर्व भाषा आल्या. क्लिअर आहे? म्हणून या भाषांना का म्हणतात? परकीय भाषा. म्हणून या भाषांना का म्हणतात? परकीय भाषा. क्लिअर आहे? म्हणून याचं दुसरं नाव काय आहे? परकीय अव्ययभाव समास. यावनी अव्ययभाव समास म्हणजे परकीय अव्ययभाव समास. क्लिअर आहे काय गोष्ट? यावनी अव्ययभाव समास म्हणजे परकीय अव्ययभाव समास. तर परकीय अव्ययभाव समासामध्ये जो उपसर्ग राहील तो संस्कृत सोडून इतर भाषेमध्ये राहील. यस आर नो? याचा आता जसं सामासिक शब्द आहे बेशक. बेशक हा कोणता उपसर्ग आहे? बे, फारसी. फारसी. आणि हा शक कोणता आहे? अरबी. अरबी. हा बे आणि शक हा फारसी आहे ना, हा काय? अरबी आहे. क्लिअर आहे? हा बे कोणता हो? फारसी. आणि हा का हो? अरबी. हा बे का हो? फारसी. आणि हा का हो? अरबी. हा बे का हो? फारसी. आणि हा कायदा का हो? अरबी. क्लिअर आहे? हे शंके फारसी शिवाय अरबी, माहिती फारसी आणि शिवाय अरबी, बेशक या टाईपमध्ये. क्लिअर आहे? क्लिअर आहे? आता इथं लक्ष द्या. बरखास्त आहे ना इथं? बरखास्त. बर अरबी, सॉरी, बर कोणता आहे? फारसी. आणि खास्त काय आहे? अरबी. बे, बेला काय आहे? फारसी. आणि शक काय आहे? अरबी. बिन काय आहे? फारसी. आणि धास्त काय आहे? अरबी. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, आता लक्ष द्या. बिन पगारी. बिन काय आहे? फारसी. आणि पगारी काय आहे? अरबी. बिन काय आहे? फारसी. आणि हरकत काय आहे? अरबी. अरबी म्हणजे असं माहीत आहे ना, अरबी लग म्हणजे इथे सफेदवाली टोपी लावून राहते बाय, असं गोल पट्टा राहते. हे नाही का कुठे? सौदी अरेबियाचे. क्लिअर आहे ना? सलमान, सौदी अरेबियाचा सलमान माहीत आहे का? हां हां, हबीबी इथं गाणं आहे बाय, समजलं ना? ओके, तो आला. बिन धोक. बिन काय आहे? अरबी. आणि धोक काय आहे? सॉरी, हा बिन काय आहे? फारसी. आणि धोक काय आहे? अरबी. हा बिन काय आहे? फारसी. आणि तक्रार काय आहे? अरबी. क्लिअर आहे? फारसी अरबी. कसं राहते? फारसी अरबी, फारसी अरबी. डन. ओके, गैर काय आहे मग सांगा बरं? फारसी. आणि सोय काय आहे? अरबी. गैर काय आहे? फारसी. आणि वाजवी काय आहे? अरबी. गैर काय आहे? फारसी. आणि शिस्त काय आहे? अरबी. समजलं का? ओके, म्हणजे फारसी आणि काय आहे? अरबी. फारसी काय आणि काय आहे? अरबी. बिन, बिन शर्त. बिन शर्त. बिन काय आहे? फारसी. आणि शर्त काय आहे? अरबी. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, म्हणून याला काय म्हणतात? परकीय अव्ययभाव समास. परकीय अव्ययभाव समास. अव्ययभाव भावाचा पहिला शब्द काय राहते? उपसर्ग. याच्यामध्ये उपसर्ग कोण आहे? बिन. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. हर वक्त, हर वक्त, हर वक्त, हर हमेश, दर रोज, दर कुछ, दर साल, दर मजल, दर शेकडा. क्लिअर आहे? ओके, तर हर काय आहे? फारसी. आणि वक्त काय आहे? अरबी. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, हे लिहा. झाला का लिहून? हां, कधी कधी हे अरबी राहतात नाही का? अरबी, अरबी फारसी, अरबी फारसी, अरबी फारसी किंवा फारसी अरबी, फारसी अरबी, फारसी अरबी. तेवढं विचारत नाही, फक्त एवढंच विचारते की याच्यामध्ये उपसर्ग कोणता आहे? उपसर्ग कोणता आहे? गैर. याच्यामधला उपसर्ग कोणता आहे? हर. याच्यामधला उपसर्ग कोणता आहे? बिन. क्लिअर आहे? याच्यामधला उपसर्ग कोणता आहे? बे. याच्यामधला उपसर्ग कोणता आहे? हर. क्लिअर आहे? तर हे कोणता समास आहे? यावनी अव्ययभाव समास. यावनी अव्ययभाव समास. यावनी म्हणजे काय होते? परकीय. परकीय अव्ययभाव समास. यस आर नो? आणि संस्कृत अव्ययभाव समास म्हणला. संस्कृत म्हणजे आपला. यस आर नो?
संस्कृतमध्ये कोणते प्रत्यय लागते? यथा, प्रति, आ, नी हे प्रत्यय लागतात. यावनी अव्ययभाव समासात कोणते प्रत्यय लागतात? बे, बर, बेला, बिन, गैर, हर, दर. क्लिअर आहे? याच्यामधला एक शब्द फारसी आणि एक शब्द अरबी. क्लिअर आहे? हे विचारते हां, कोणता अव्ययभाव समास हो, एवढा नाही विचारत हे कोणते याचा हो. शंका, बेशक हे कोणता अव्ययभाव समास हो? तर यावनी अव्ययभाव समास. यावनी अव्ययभाव समास कोणता? यावनी अव्ययभाव समास. यावनी अव्ययभाव समासामध्ये पहिला जो उपसर्ग राहते आणि दुसरा जो उपसर्ग राहते तो फारसी अरबी किंवा अरबी फारसी असं असू शकते. क्लियर आहे? क्लियर है क्या गोष्ट? आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. चलो मिटा दो इसको. झालं का प्रतिभा जी? कोणता समास आहे हा? यावनी अव्ययभाव समास. संस्कृत अव्ययभाव समासाचे कोणते उपसर्ग आहे? या दिसून पडते ते? चला समोर जाऊया. लिहा संकीर्ण अव्ययभाव समास. संकीर्ण अव्ययभाव समास. संकीर्ण अव्ययभाव समास. त्याला दुसरं नाव आहे धेडगुजरी. 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 गुजरी म्हणजे काय होतं रे? धेडगुजरी अव्ययभाव समास. धेडगुजरी अव्ययभाव समास. याच्यामध्ये जो उपसर्ग राहते, उपसर्ग फारसी किंवा अरबी राहते, किंवा अरबी. याच्यामधला नंतरचा जो शब्द राहते तो पण फारसी किंवा अरबी राहते. उपसर्ग लिहा. उपसर्ग बिन हर दर. बिन हर दर. बिन हर दर. झाला का? बिन हर दर. बिन हर दर झाला. लिहा. बिनतोड. सामासिक शब्द कोणता आहे? बिनतोड. बिनतोड याचा विग्रह कसा होईल? बिनतोड. तोडीशिवाय. तोडीशिवाय. बिन अपराध. बिन अपराध. अपराधाशिवाय. अपराधाशिवाय. झाला. हर घडी. प्रत्येक घडीला. हर दिवस.
क्लिअर आहे? हर वर्ष, हर वर्ष, प्रत्येक वर्षी, दर दिवस, प्रत्येक दर वर्ष, प्रत्येक वर्षाला किंवा प्रत्येक वर्षी, क्लिअर आहे? बिन हर दर, याला का संकीर्ण अव्ययभाव समास असे म्हणतात. झालं का? दुसरं नाव लक्षात ठेवा, ठीक आहे? थेट गुजरी अव्ययभाव समास, संकीर्ण अव्ययभाव समास. अव्ययभाव समासाचे कोणते पद महत्त्वाचे राहते? पहिले पद महत्त्वाचे राहते. पहिले पद काय राहते? उपसर्ग. पहिले पद काय राहते? उपसर्ग. आता लिहा निव्वळ मराठी अव्ययभाव समास. निव्वळ मराठी अव्ययभाव समास. निव्वळ मराठी अव्ययभाव समास. निव्वळ मराठी अव्ययभाव समास. क्लिअर आहे? चला समोरचं लिहा. गावोगाव, गावोगाव, प्रत्येक गावी. व्हेरी गुड. प्रत्येक गावी. दारोदार, प्रत्येक दारी. प्रत्येक दारी. दारी. घरोघर, जागोजाग, प्रत्येक जागी. व्हेरी गुड. दसोदशी, दसोदशी, रस्तो रस्ती, रस्तो रस्ती. घडोघडी, घडोघडी म्हणजे काय होते? प्रत्येक घडीला. व्हेरी गुड. वेडोवेडी, प्रत्येक, प्रत्येक वेळेला. जन्मोजन्मी, प्रत्येक जन्माला.
व्हेरी गुड. ओके, समोर लिहा. गावोगावी झाला, गावोगावी नाही झाला वाटते, गावोगाव झाला, गावोगावी. गावोगावी म्हणजे काय होते? प्रत्येक गावी, प्रत्येक गावी. पावलो पावली, प्रत्येक पावलाला. शनोशनी, पदोपदी, हातो हाती, हातो हाती, प्रत्येक हातातून. आपोआप, आपोआप, आपल्या आपण. आपोआप म्हणजे काय होते? आपल्या आपण. रातोरात, नाही, रातोरात म्हणजे रातोरात त्याने घर लुटला असा म्हणतो ना. क्लिअर आहे? रातोरात म्हणजे काय होते? रात्र संपण्यापूर्वी. बरोबर आहे? रातोरात बरोबर आहे ना. रात्र संपण्यापूर्वी, रात्रोरात त्याने घर लुटला म्हणते ना, म्हणजे रात्र संपण्यापूर्वी. दिवसेंदिवस, काय होते? प्रत्येक दिवशी. वृक्षगणिक, वृक्षगणिक, प्रत्येक वृक्षाला, वृक्षाला, प्रत्येक वृक्षाला. क्लिअर आहे? समोर लिहा. गृहगणिक, 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 प्रत्येक घराला. माणसागणिक, खेपे गणित, खेपे गणित, प्रत्येक खेपेला. घर बसल्या, घर बसल्या म्हणजे काय होते? घरात बसून, घरात बसून. घर बसल्या म्हणजे काय होते? घरात बसून. याला स्टार्ट करून ठेवा. दिवसा ढवड्या, दिवसा ढवड्या म्हणजे काय होते माहीत आहे?
भर दिवसा. दिवसा ढवळ्या त्याच्या घरी चोरी झाली म्हणतो ना आपण, म्हणजे भर दिवसा त्याच्या घरी चोरी झाली. दिवसा उजेडी. दिवसा उजेडी म्हणजे होते भर दिवसा. रोमागणिक, याला स्टार करा. रोमागणिक. प्रत्येक केसाला. झालं का? लिहा. रात्रंदिवस. रात्रंदिवस म्हणजे प्रत्येक रात्र किंवा दिवस. क्लिअर आहे ना? रानोमाड. रानोमाड म्हणजे प्रत्येक रान. रान म्हणजे काय होते? जंगल. गावगणना. गावगणना म्हणजे होते प्रत्येक गाव. प्रत्येक गाव. लिहा आहे. झालं का?
झालं का लिहून? लिहा लवकर. झालं? लिहा. आता लिहा तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. हा कोणता समास होता? हा पाहिलेला आपण. कोणता अव्ययभाव समास? निव्वळ मराठी. सर्व मराठी होते इथं. गावोगाव, दारोदार, घरोघर, जागोजाग. आता लिहा तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे कोणते पद महत्त्वाचे राहते? दुसरे पद महत्त्वाचे राहते. याला दुसरं नाव आहे द्वितीय पद प्रधान समास. याला तिसरं नाव आहे उत्तर पद ओके. तत्पुरुष समासाचे कोणते पद महत्त्वाचे राहते? दुसरे पद महत्त्वाचे असते. क्लिअर आहे? दुसरे पद महत्त्वाचे राहते. दुसरे पद महत्त्वाचे राहते. लिहा. तत्पुरुष समासाचे मुख्य दोन भेद आहे. तत्पुरुष समासाचे मुख्य दोन भेद आहेत. एक लिहा. पहिला व्याधिकरण तत्पुरुष समास. आणि दुसरं लिहा समानाधिकरण तत्पुरुष समास. हेडिंग द्या व्याधिकरण तत्पुरुष समास. लिहा. या समासातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. या समासातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. या समासातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. लिहा. भक्तिवश. उदाहरणार्थ लिहा भक्तिवश. भक्तिवश. याचा विग्रह कसा होईल? भक्तीने वश. याच्यामध्ये जो पहिला पद आहे कोणता आहे? भक्ती. दुसरा पद कोणता आहे? वश. याचा विग्रह जेव्हा करता हो तर याला कोणता प्रत्यय लागत आहे? ने. क्लिअर आहे? ने प्रत्यय कोणती विभक्ती? तृतीया. यस आर नो?
आणि दुसरा शब्द कोणता आहे? वश. याला कोणता प्रत्यय लागून आहे? नाही. म्हणजे हा कुठे आहे? प्रथमा. प्रथमामध्ये आहे हा. यस आर नो? व्हेरी गुड. लिहा. देवपूजा. देवपूजा. देवपूजाचा बरोबर अर्थ सांगा बरं. विग्रह. देवाची पूजा. देवपूजा. क्लिअर आहे ना? देवाची पूजा. काय होते? देवाची पूजा. क्लिअर आहे गोष्ट की देवाची पूजा. याच्यामध्ये देवाची कोणती विभक्ती लागून आहे? षष्ठी. आणि पूजा प्रथमा. तर व्याधिकरण तत्पुरुष समासाचे दोन्ही पदे कोणत्या विभक्तीत असतात? भिन्न विभक्तीत असतात. क्लिअर आहे? भिन्न विभक्तीत असतात. असतात ना? चला. तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? 2. व्याधिकरण तत्पुरुष समास आणि समानाधिकरण तत्पुरुष समास. व्याधिकरण तत्पुरुष समास म्हणजे याचे दोन्ही पदे कोणत्या विभक्तीत असतात? भिन्न विभक्तीत असतात. आणि समानाधिकरण तत्पुरुष समास म्हणजे दोन्ही पदे कोणत्या विभक्तीत असेल? समान विभक्तीत. यस आर नो? क्लिअर आहे? चला समोर जाऊया आपण. मिटो गेला. मिटो गेला. लिहा. व्याधिकरण तत्पुरुष समास. हेडिंग द्या. व्याधिकरण तत्पुरुष समास. याचे प्रकार लिहा. व्याधिकरण तत्पुरुष समासाचे. विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. नन्न तत्पुरुष समास. नन्न तत्पुरुष समास. उपपद. उपपद तत्पुरुष समास. त्याच्यात लिहा अलुक तत्पुरुष समास. समास. अलुक तत्पुरुष समास. क्लिअर आहे? व्याधिकरण तत्पुरुष समास आणि नन्न तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. आता लिहा. समजलं? समानाधिकरण तत्पुरुष समासाचे हेडिंग द्या. समानाधिकरण तत्पुरुष समास. समानाधिकरण तत्पुरुष समास. लिहिले का? समानाधिकरण तत्पुरुष समास. हे लिहा. समानाधिकरण तत्पुरुष समास. या समासातील दोन्ही पदे या समासातील दोन्ही पदे समान विभक्तीत असतात. समान विभक्तीत असतात. कोणत्या समान विभक्तीत? प्रथमा. आता हे लिहा. काड मांजर. काड मांजर. काळे मांजर म्हणजे मांजर काळी आहे. काळे असे मांजर. यस ऑर नो? याचा विग्रह कसा होईल? काळे असे मांजर. हा जो शब्द आहे कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. यस ऑर नो? कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. अनेक वचनी प्रथमा आहे. प्रथमा. नेहा मांजर. प्रथमा.
दोन्ही पदे कोणत्या विभक्तीत असतात? पद्मा. कोणत्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे समान विभक्तीत असतात? समानाधिकरण. कोणत्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात? व्याधिकरण. क्लियर आहे? हे विचारते प्रश्न. हां, चलो आगे बढ़ते. विद्याधन. विद्याधन. विद्या म्हणजे काय होते? ज्ञान. ज्ञान. ओके. विद्या हेच धन. विद्या हेच धन. या वाक्यामध्ये विद्या कोणत्या विभक्ती आहे? प्रथमा. दोन्ही प्रथमा विभक्तीत आहे. हे कोणती विभक्ती हो? समानाधिकरण. 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 झालं का? ओके. लिहा. समानाधिकरण तत्पुरुष समासाचे. सारखं लिहा. समानाधिकरण तत्पुरुष समासाचे प्रचलित नाव कर्मधारय समास हे होय. हे होय. त्याचं प्रचलित नाव काय आहे? कर्मधारय समास. कोणाचा? समानाधिकरण. कोणाचा? समानाधिकरण. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. तर तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? 2. व्याधिकरण तत्पुरुष समास आणि समानाधिकरण तत्पुरुष समास. व्याधिकरण तत्पुरुष समासाचे दोन्ही पदे का असतात? भिन्न असतात. दोन्ही पदे का असतात? भिन्न. आणि समानाधिकरण तत्पुरुष समासाचे दोन्ही पदे का असतात? सारख्या विभक्तीत असतात. क्लिअर आहे? कोणत्या विभक्तीत? प्रथमा विभक्तीत असतात. क्लिअर आहे का? समानाधिकरण तत्पुरुष समासाचे प्रचलित नाव काय आहे? कर्मधारय समास. कोणते आहे? कर्मधारय समास. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.